स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। गावात 18 पगड जातीचे लोक आहेत। मराठा समाजाची कांद्यावर मोजण्या इतकी मतं आहेत। मराठा समाजाची कांद्यावर मोजण्या इतकी मतं आहेत। मराठा समाजाची कांद्यावर मोजण्या इतकी मतं आहेत। तुमच्या दारात आम्ही आलो होतो, उपोषण केलंय, तर तुम्ही त्या पद्धतीने स्वागत करायला पाहिजे। आम्हाला तुम्ही दुसरेच खडे बोल सोडवलेत आम्हाला। तुमचे वडील आम्हाला आम्ही टोपीच्या गाड्या फोडा, आम्हाला काय करायचं तुम्ही टोपीच्या फोडा, कोणत्या मात्रेच्या फोडा। भाऊ काय म्हणले आम्हाला, आम्ही ते खंडवादी नाही कशासाठी लावतो, 1 वर्ष खंडवादी नाही तुम्ही असं खंडवादी नाही म्हणून हे नका करू, खंडवादी नाही पण एक जण बोलायला समजलं पाहिजे तुम्हाला झाले काय काय 30 वर्षापासून आमच्या दारात कोणी बसलं नाही, आमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही बसलो। 100% असते त्या पद्धतीनं आपण जी काही भूमिका आहे ती विधिमंडळात मांडली। 17 मिनिटाचा विधिमंडळाचा व्हिडिओ, त्याच्यामुळे आमची काय भूमिका आहे ती इतर लोकांत बाकीच्या मांडण्यापेक्षा जे अधिकृत विधिमंडळात मांडायला पाहिजे ना। भाग्य काय होती पूर्व माहिती का, तुम्ही आम्हाला बोलणं 100% जाब विचारणं त्याच्याबद्दल गमत नाही। फक्त एक मला सांगा, आता समजा काही लोकांना आपण राजकारणापुरती हे करतो, पाठिंबा देतो, काय झालं बजरंग सोनवणे घेतली भूमिका सभागृहामध्ये जाऊन, ज्या ठिकाणी घ्यायला पाहिजे तिथे घेतली का आपल्या परभणीच्या खासदारांनी भूमिका लिहून घ्या ना त्याला, या सगळ्या ह्या गोष्टीचं लिहून घ्या। अरे आम्ही विधिमंडळामध्ये आमची अधिकृत भूमिका 17 मिनिटाची पाटलांनी सांगितलंय साहेब, पाटलांनी सांगितलंय व्हिडिओ घ्या, ज्यांनी लिहून दिलं ना आपल्याला त्याला कळाला काहीच अडचण नाही। लोकशाही आहे, लिहून कोण देतय ना तुम्हाला, देतय ना, तर मग त्याच्यावर कळाला काहीच अडचण नाही। आम्हाला भाऊ लिहून घ्या ना, मेन मुद्दा काय तुम्हाला, तुम्ही आता लिहून घ्या आणि करा, काय अडचण आहे। आम्हाला तुमचे वडील काय म्हणले, ज्यावेळेस आम्ही मुद्द्यावरच यायलो मी, आम्हाला मुद्द्यावर यायलो, तुमचे वडील काय म्हणले ज्यावेळेस म्हणून दादा उपोषणात बसलो, आम्हाला तुम्ही ऐकून तर घ्या, आम्ही सांगायला ऐकून तर घ्या तुम्ही। ज्यावेळेस म्हणून दादा तब्येत खालावली होती त्यावेळेस आम्ही तुमच्या घरासमोर उपोषणात बसलो होतो, आम्ही त्या उपोषणात बसलो होतो, त्यावेळेस तुमचे वडील आम्हाला काय म्हणले, तुम्ही कुठून आले ऐकून तर घ्या, ऐकून घ्या करू नका, 1 मिनिट द्या ना आम्हाला। काय बोलले ना आम्हाला कळते ते करू नका, मुद्द्यावर तुम्हाला लिहून घेईल ना त्याला 100%। बाकीचे कोणी बोला काका तुम्ही बोला आम्हाला काय विषय